मिरजोळे येथे भर दिवसा झालेल्या घरफोडीनं पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय. भर वस्तीत चोरी करण्याचं धाडस करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. शहरानजीकच्या मिरजोळे येथे गुरुवारी भर दुपारी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये घरफोडी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मिरजोळे पाटीलवाडी येथील राजेश बबन भाटकर यांचं बंद घर फोडून ही चोरी केली. दरम्यान दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास राजेश भाटकर कामावरून घरी आल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडून आत गेले असता घरातील कपाटातील सामान हे अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं. तसंच घराची मागील बाजूस असलेली खिडकीची जाळी कापलेल्या अवस्थेत होती आणि घराचा मागील दरवाजा हा उघडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. घरातील साधारण 9 तोळे सोनं आणि 50,000चा ऐवज हा चोरट्यानं चोरून नेला होता. तत्काळ भाटकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मिरजोळे तसंच लगतच्याच गावांमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यात साधारण ही चौथी चोरी असून या गावातील आणि लगतच्या गावातील चोऱ्यांचं प्रमाण अधिक वाढलंय. गावातील मुख्य रस्ता तसंच आजूबाजूच्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्यामुळे याचा फायदा हे चोर घेत असून दिवसाढवळ्या चोरी करण्याचं धाडस आता हे चोर करतायत. यामुळे या चोऱ्यांवर लगाम घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. या घटनेच्या वेळी नेमकं काय प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम पवार यांनी भाटकर यांच्याशी संवाद साधला. पाहूया श्री भाटकर काय म्हणाले. नक्की काय घडलं होतं आणि तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर काय पाहिलं आणि किती वाजताची घटना आहे, काय सांगाल? आम्ही आम्ही पाचही घरातले जे लोक आहेत ना, आम्ही सर्व कामाला जाणारे आहेत, सर्व्हिसला आहेत, म्हणजे छोटे छोटे. तर आम्ही 10च्या दरम्यान आम्ही सर्व गेलो घर बंद करून. 10:30 मी लास्टला बाहेर पडलो, 10:30. आणि नंतर जेव्हा 1:30 मी परत आलो ना घरी, तेव्हा हे मेन डोअर लॉकच होता आणि आतमध्ये उघडून बघितलं तर सर्व लाईटी लावलेल्या होत्या आणि प्रत्येक बेडरूमचा दरवाजा उघडून कपाटं फोडलेली होती पारेने. अच्छा, त्यांनी आतमध्ये घरात एंट्री करण्याचा पुढचा दरवाजा वापरला नव्हता, त्यांनी मागच्या दरवाजा मागच्या खिडकीने आत घुसलेत की दरवाजा पाठच्या पाठीमागे खिडकी आहे ना, त्या खिडकीला ती जाळी आहे, ती जाळी कापला नाही आणि तिकडून काहीतरी असं लांब हे बी टाकून हुक टाकून तो दरवाजा उघडला नाही. अच्छा, आणि तिकडून आत आले, ते एंट्री मारला नाही आणि त्यांनी ते सर्व तोडफोड केली. आणि तुम्ही जेव्हा आलात ना दुपारच्या वेळेत किंवा जेव्हा गेला तेव्हा तुम्हाला असं काय संशयास्पद काय जाणवलं काय किंवा म्हणजे कोण फिरताना नाही, धावपळ काय नाही, फक्त लाईट चालू होत्या आणि दरवाजे उघडे होते पाठीमागचे, किचनचा एक दरवाजा आणि पाठीमागचा, आणि बाकी सर्व बेडरूम मधले कपाटं फोडून अस्ताव्यस्त सर्व पडलेला होता सामान. ज्या वेळेला तुम्ही हे सगळं पाहिलं आणि तात्काळ पोलिसांना संपर्क केलात त्यावेळेला पोलिसांचा प्रतिसाद कसा होता, म्हणजे ती लवकर तुम्हाला मदत आले? अर्धा पाऊण तासात आले पोलीस. अच्छा, अर्धा पाऊण तासात पोलीस आले. काय डॉग स्क्वॉड किंवा काय? ते नंतर पाठोपाठ ते प्रत्येक विभागाचे लोक आले. डॉग स्क्वॉड आला, नंतर फॉरेन्सिक लॅबवाले आले आणि दुसरे असे 4-5 डिपार्टमेंटचे लोक पाठोपाठ आलेत. ते